शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वनस्पती स्वतःचं अन्न कसं तयार करते. तर शेतकरी बांधवांनो, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवते कसं, हे ह्या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, ह्या पानामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य हा नावाचा घटक असतो आणि या झाडामध्ये अन्न निर्मिती होण्यासाठी झाड जमिनीतून पाणी घेते आणि हवेतून कार्बन डायऑक्साईड घेते आणि प्रकाश संश्लेषणच्या क्रियेमधून जी ऊर्जा असते ती ऊर्जा जे हरितद्रव्य ते हरितद्रव्य ऊर्जा पकडण्याचं काम करतं आणि त्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाशाची ऊर्जा या माध्यमातून झाडामध्ये अन्न निर्मिती होते. त्या ठिकाणी ग्लुकोज तयार होतं आणि हे ग्लुकोज म्हणजे झाडाचं अन्न असतं शेतकरी मित्रांनो. आणि ह्या प्रक्रियेतून एक ऑक्सिजन नावाचा बाय प्रोडक्ट बाहेर पडतो, जो आपल्या माणसासाठी असेल किंवा पशु प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो. तर ह्या ग्लुकोज म्हणजे C6H12O6 हा ग्लुकोज तयार होतं. तर वनस्पती अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो अन्न तयार करते. तर हे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला सूर्यप्रकाश हे खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण ते इंधनाचं एक प्रकारे काम करतो. पण ज्यावेळी ढगाळ वातावरण येतं, आभाळ येतं, अशा वेळी सूर्यप्रकाशाची ऊर्जा त्या ठिकाणी क्लोरोफिलमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कमी पडते, अन्न निर्मिती कमी होते. अशा वेळी आपल्याला ट्रायकंटेनॉल वापरायचं आहे. तर ट्रायकंटेनॉल वापरत असताना आपल्याला चांगल्या कंपनीत वापरायचं आहे. मार्केटमध्ये विपुल नावाने प्रोडक्ट उपलब्ध आहे. तसंच कृषीटेकचं वृद्धी नावानं सुद्धा शेतकरी भरपूर वापरतात. तर वृद्धीसुद्धा एक चांगला पर्याय आपल्याला त्या ठिकाणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला अन्न निर्मिती झाडामध्ये होते. धन्यवाद.